नमस्कार, मी विनय सोनोने। आज आपण 26 नोव्हेंबर या दिवसाचं महत्त्व जाणून घेणार आहोत। भारत देशाची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार करण्यात आली। संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने 26 नोव्हेंबर 2015 रोजी प्रथमच संपूर्ण भारतात संविधान दिन साजरा केला। खरं म्हणजे तो 26 नोव्हेंबर 1949 च्या नंतरचे वर्ष 1950 च्या 26 नोव्हेंबर पासून दरवर्षी राष्ट्रीय सण, राष्ट्रीय स्वाभिमान दिवस म्हणून साजरा केला गेला पाहिजे होता। परंतु भारत सरकारला आणि येथील सत्तेतील पुढाऱ्यांना उशिरा उमगलेलं शहाणपण म्हणता येईल आणि 26 नोव्हेंबर 2015 रोजी पासून संपूर्ण भारतभर संविधान दिवस साजरा होऊ लागला। तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर, सरकारी पातळीवर तसेच नागरिकांच्या विविध संस्था, संघटना आणि भारताच्या सामान्य नागरिकांमध्ये भारतीय संविधान दिवस 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो। पूर्वी 26 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला जात असे। आता तो भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जात आहे। 26 नोव्हेंबर आणि 26 जानेवारी भारतीय इतिहासाच्या दृष्टीने या दोन महत्त्वाच्या वेगवेगळ्या दिवशीचा काय फरक आहे ते आपण जाणून घेऊया। भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट करून भारताची राज्यघटना लिहिली। ती लिहून पूर्ण झाली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे बाबासाहेबांनी ती सुपूर्द केली। तो दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर। आपल्याला असं म्हणता येईल की भारत देश आपल्या या देशाचं शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था, संरक्षण, अर्थव्यवस्था आणि प्रत्येक भारतीयांचे कल्याण होईल अशी नियमावली, कायदे, कानून तयार झाला तो दिवस म्हणजे संविधान दिवस होय। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून पूर्ण केलं, म्हणून या दिवशी आपण भारतीय संविधान दिन साजरा करतो। आता पाहूयात 26 जानेवारी भारतीय इतिहासाच्या दृष्टीने 26 जानेवारीचं महत्त्व। 26 जानेवारी 1950 पासून आपल्या भारतीय संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली। म्हणजेच 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानानुसार देश चालू लागला। 26 जानेवारी 1950 या दिवसापासून आपला देश प्रजासत्ताक बनला। प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेचं राज्य, देशाचा मालक हा प्रजा म्हणजेच सामान्य लोक बनली गेली आणि प्रजेच्या राज्याचा उत्सव म्हणून 26 जानेवारी दिवस हा आपण साजरा करतो। अशा पद्धतीने या दोन वेगवेगळ्या महत्त्वाच्या तारखांचा फरक आपण पाहिला। 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन, या दिवशी भारतीय संविधान लिहून पूर्ण झाले आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन, या दिवशीपासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली। भारतीय संविधान यामुळेच आपण सर्व या देशाचे मालक झालेलो आहोत। मग तो देशातला शेतात काम करणारा शेतमजूर असो किंवा आर्थिक राजधानी मुंबईत एसी मध्ये बसून उद्योग चालवणारा उद्योगपती असो, अशा प्रत्येक भारतीय नागरिकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने देशाचं मालक बनवलेलं आहे। म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे। या दिवशी शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजुरांचा देशाचे मालक म्हणून नवीन जन्म झाला, तर देशाचे उद्योगपती, भांडवलदार, सरंजामदार, जहागीरदार, धनदांडगे पुढारी यांना देखील सामान्य नागरिकाप्रमाणेच समसमान हक्कदार म्हणून नव्याने देशाचे मालक म्हणून ओळख मिळाली। ज्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे तोही, आणि ज्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख कोटींच्या वरती आहे तोही भारतीय संविधानानं देशावर समान हक्काचा मालक बनलेला आहे, वारसदार ठरत आहे। म्हणून भारतीय संविधान दिन निरंतर साजरा झाला पाहिजे। भारतीय संविधान टिकलं पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे। ज्या ग्रंथाने तमाम भारतीयांना सुरक्षा दिली तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान। हे सुरक्षित ठेवणं आपली जबाबदारी आहे। विचार करा, 4 लोक असलेल्या आपल्या कुटुंबासाठी आपण नियम लिहू शकत नाही, आणि जरी ते नियम लिहिले गेले तर त्याचं पालन ते 4 लोक करू शकत नाहीत। 4ही लोक आपल्या कुटुंबातील वेगवेगळ्या दिशेनं, वेगवेगळ्या विचारांचे असल्यामुळं वेगवेगळ्या दिशेनं मार्गक्रमण करतात। पण 140 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशात हजारो धर्म, लाखो जातीपाती, प्रत्येकाच्या चाली, रूढी, परंपरा वेगवेगळ्या, तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या एका संविधानाने आपण एक समान आहोत, आपण भारतीय आहोत, म्हणून सर्व धर्मीय गुण्या गोविंदाने देशात, या राज्यात राहतो आहोत। हे भारतीय संविधानाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे केवढे मोठे कार्य आहे। आज जग आश्चर्यचकित आहे की भारतात भौगोलिक, धार्मिक, जातीय, आर्थिक वैविध्य असताना देखील एकसंघ भारतीय भावना कशी काय रुजली आणि कशी काय पाळली जाते।
त्याचं एकमेव कारण म्हणजे भारतीय संविधान हे आहे. जगातील इतर देशांचा विचार करा. बघा ना, जगातील इतर देशांचा विचार केला तर आज पाकिस्तानमध्ये अराजकता आहे. अराजकता पाहायला मिळते. तिकडे उपासमार, टोकाचा विवाद, वाद, दहशतवादाने खिळखिळा झालेला देश आहे तो. इराक इराणमधील संघर्ष, हमास पॅलेस्टाईन इस्रायलमधील जातीय धार्मिक संघर्षातून घडत असलेले युद्ध पहा, किंवा अफगाणिस्तानामधील सत्ता जाऊन अचानक तालिबानी धार्मिक लोकांनी हस्तगत केलेला अफगाण पहा. तिथे मुलींना शिक्षणाचा अधिकार नाकारला जातो, महिलांना फिरण्यास बंदी घातली जाते, स्त्रियांवर वेशभूषा केशभूषा या व्यक्तिगत वैयक्तिक स्वातंत्र्यावर देखील गदा आणली जाते. पण आपल्या भारतात आज स्त्रिया स्वाभिमानाने विहार करू शकतात, हे श्रेय केवळ भारतीय संविधानाला जातं. आणि म्हणूनच संपूर्ण जगाला आपल्या राज्यघटनेचा हेवा वाटतो. आपल्यासारखीच राज्यघटना त्यांनाही हवीशी वाटते. आता तशी राज्यघटना लिहायला आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्यांच्याकडे अजूनही पैदा झालेले नाही, ते त्यांचं दुर्दैव. पण आपल्या सुदैवाने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड बुद्धिमान, समतावादी, मानवतावादी महामानव लाभले. त्यांनी लिहिलेले संविधान आपल्याला लाभले. हे अखिल भारतवासियांचं भाग्यच म्हणावं लागेल. भारतीय संविधान हा प्रत्येक भारतीय नागरिकांच्या स्वातंत्र्याचा लिखित पुरावा आहे. लक्षात घ्या, प्रत्येक भारतीय नागरिकांच्या स्वातंत्र्याचा लिखित पुरावा हे भारतीय संविधान आहे. म्हणूनच भारतीय संविधान राष्ट्रीय ग्रंथ आपला चिरायू हो. सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत माता की जय. जय संविधान. तुम्हाला ही माहिती आवडलेली असेल तर नक्कीच शेअर करा आणि अशीच ज्ञानरूपी माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. सांगावा.